हाय हॅलो नमस्ते, मी सृष्टी. माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. इथं गाड्यांचा आवाज येत असेल, थोडं इग्नोर करा. आणि आपल्याला आज घ्यायचा आहे हा ब्लाऊज शिवण्यासाठी. कारण की हे जी चेस्ट म्हणजे माझ्या भाषेत सांगते, म्हणजे आता प्रत्येकाची वेगवेगळी शिकवायची पद्धत वेगळी असते, सांगायची पद्धत वेगळी असते, मापे घेण्याची कटिंग करायची पद्धत वेगळी असते. माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगते. त्याची किती त्याची चेस्ट पूर्ण 12.5 आहे, पण मी ह्यांचे कायम ब्लाऊज शिवते, मी 11.5 घेते. आणि आता पण त्यांना पण हा 11.5 पण खूपच मोठा राहिलेला आहे, पण मी आता ह्या 11च घेणार आहे. आता पूर्ण ब्लाऊजचं माप घ्यायचं असेल तर असं, म्हणजे ह्यांची पूर्ण चेस्ट 32 म्हणता येणार नाही, कारण की कंबर झाली. म्हणजे जेव्हा कस्टमर समोर असताना तेव्हा त्यांचं माप घेताना ना, जे माप येईल ना तेच घ्यायचं. आणि हे असं ब्लाऊज वरून काही कळत नाही. आता इथं दाखवतंय पूर्ण चेस्ट घेतल्यावर 43 44, पण हे नाही, असं नाही. जेव्हा कस्टमर समोर असेल तेव्हा चेस्टचं जर माप घेतलं तर 34 36 38 असं कुणाकुणाचं निघतं. पण आपलं हे जास्त मोठं नाही, आपलं बघू तरी किती निघतंय. त्याला अस्तर घ्यावं लागणार आहे अगोदर आपल्याला. तर इथं आपण अस्तर जे बसेल त्याला कपड्याला ते अस्तर घेतलंय, पूर्ण 1 मीटर अस्तर आहे. आता ह्यांचं जे माप आहे ते मला झोपी जरी विचारलं ना तर मी सांगायला बसले, असं तेवढं पाठ झाले मला ते माप. इथं जरा तिरका कपडा, अतिशय सुंदर ब्लाऊज तयार होतो साडीतला कपड्याला लावून जर ब्लाऊज शिवला ना. पण ह्याची काळजी घ्यावी लागते की साडी नेसताना साडी कमी पडू नये. आता मी त्यांचं असताना माप 12.5, मी मागच्या वेळेस 11.5 शिवलं होतं. आता मी 11 घेणार आहे, कारण की खूपच आतमध्ये कपडा राहायला लागलाय. 11 घेणार आहे. आता त्यांनी व्यवस्थित मापाला दिलाय का नाही काही कळेल ना मला, कारण की त्यांना जसं घातला ना ब्लाऊज एवढा लूज होतोय, म्हणून आता मी कमीच घ्यायचं ठरवलंय. त्यांची पूर्ण उंची आहे 15. आता उंची कशी घ्यायची ब्लाऊजची, असं डिझाईनचे जर ब्लाऊज जर शिकायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपण लवकरच जेवढं डिझाईनचे ब्लाऊज घेऊन येणार आहे, कारण की जसं शिवायला येईल ना तसं घ्यावं लागतं व्हिडिओ बनवायला. 14.5 आपण 15 घेतले, कारण की अर्धा इंच शिवण्यात जाते. 1 इंच घ्यावं लागतं. 1 इंच घेतो आपण, 15.5 घेतोय. आणि पूर्ण हे 11 घेतले मी चेस्ट. इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं. इथून गळा शोल्डर 3 इंच घ्यायचंय. जर आपल्याला जर बोट नेक असेल तर शोल्डर मोजूनच घ्यायचं, पार्ट मोजूनच घ्यायचं. पण आपल्याला डीप नेक आहे, काही शोल्डर मोठा घ्यायची गरज नाही. हे गळा आपण परत मोजून घेणार आहे, तोपर्यंत 5 गळा काढलाय. तिथं 6 मंडा 6 घेतोय आपण. तिथं 1.5 इंच घेतोय. आता हे माझ्याकडं पॅटर्न आहे 10.5चं. मी ह्याला अर्धा इंच वाढवून घेणार आहे, कारण की होतं ह्याच्यावर पण होतं. जर तुम्हाला जर पाहिजे असेल पॅटर्न कटिंगचे व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा, पॅटर्न कटिंगचे व्हिडिओ म्हणून कमेंट करा. मी टाकेन पॅटर्नचे कटिंगचे व्हिडिओ. जास्त प्रॉब्लेम येत नाही 10.5चं घेतल्यावर, कारण की आपण अर्धा इंच वाढवूनच घेणार आहोत. खालून एक अर्धा इंच घ्यायचं वाढवून, कारण की आपल्याला ब्रशर पट्टी मोठी घ्यावीच लागणार आहे. तिथून अर्धा इंच वाढवून घ्यायचं. एवढे कट करून घेऊया, मग इथं कटोरी ठेवता येते. प्रिन्स कटोरीचे पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लवकरच. पण जास्त प्रिन्स कटोरी इथं शिवत नाहीत, म्हणून काही प्रिन्स कटोरी काही जास्त शिवण्यात येत नाही. जरा आसपास जरा काम चालू आहे, स्लॅब टाकायचं काम चालू आहे, त्यामुळे जास्त आवाज येतोय. आणि परत व्हिडिओ काढून झाले की मला सुधरत नाही की काय, म्हणजे असं काय बोलायचं काय नाही. एडिटिंग करताना पण खूपच त्रास होतो बोलून करण्यात, कारण की एवढा टाइम राहत नाही आठवून बोलण्यात किंवा काय नाही. म्हणजे जसं असेल तसं मी आता सध्या बोलून सांगते तुम्हाला. कोण कोण कुकिंगमध्ये परफेक्ट असतं, कोण कोण असं शिलाईमध्ये परफेक्ट असतं, कोण कोण वेगवेगळ्या कामात असतं. तसं मी असं कटिंग आणि स्टिचिंगमध्ये कम्फर्टेबल आहे, कारण की मला कुकिंगचा एवढा शौक नाही. इथं पण आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं, कारण 10.5चं माप आहे हे.
त्याचाच पॅटर्न आहे. आपल्याला 11चं पण पॅटर्न करायचं आहे, पण लवकरच करूया आपण. तुम्हाला पॅटर्नचं पण काढताना मी मला पण करून ठेवणार आहे पॅटर्न दाखवताना. असं कटिंग करताना मला पण तुमच्याशी बोलायला छान वाटतंय, पण तुमचा पण रिस्पॉन्स यायला पाहिजे की बाबा आम्ही पण व्हिडिओ बघतो म्हणून. असे कमेंट करा नक्की. अजून छान छान व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आता त्यांना आरामशीर हा 11चा माप बसून जाईल. मी शिवल्यावर ही छोटासा क्लिप काढून मी शॉर्टला टाकते. आता हे जी तिरकं कपडा आहे ना आपल्याला हे कट करून घ्यावं लागणार, कारण की बाई जर तिरकी आली ना परत शिवताना अडचण येते, खूपच फिनिशिंग येत नाही ब्लाऊज. तो हा जी बाई आहे ना ती 8.5 असेल म्हणजे माझ्या अंदाजाने, कारण की मी ह्यांचा अगोदर ही शिवलेला आहे. नाही 7.5 आहे. आपल्याला 8 इंच घ्यावी लागणार आहे. तिथे 2 इंच कमी करून आपल्याला कोणाचं 2.5 इंच कमी करतो, कोण 2 इंच कमी करतं. असं काही नाही की बाबा एकच घ्यायला पाहिजे, कोण म्हणजे 2 किंवा 2.5 घ्यायचं, जास्त नाही किंवा कमीही नाही. पण मी साधारणपणे 2च घेत असते. आता आपल्याला इथं उंची जास्त भरपूर आहे म्हणल्यावर आपल्याला ब्रेशर पट्टी जरा मोठी घ्यायची, 3.5 इंच घ्यावी लागणार आहे. माझं मोबाईलचं स्टोरेज फुल होतंय, कारण व्हिडिओ जास्त त्यात राहत नाही. ही जी डिझाईन आहे ते बरोबर आली पाहिजे. आपल्याला काय प्रिन्स कटोरी असते म्हणजे तिथून प्रिन्स कटोरी आली असते, पण हा कटोरी असल्यामुळे याला काय पूर्ण डिझाईन येत नाही. आणि आपण जरा थोडंसं ॲडजस्ट इकडे तिकडे करून हे करणार आहोत. हे कटोरी निघाले. आता आपण मुंडा करणार. आता पूर्ण लुक अतिशय छान निघेल जोडल्यामुळे. आपली ब्रेशर पट्टी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाचं जे काय असेल ते आपली भाई. आता तिच्याचं म्हणजे असं एका फिल्ममध्ये हिरो कसा असतोय तशी ही आपली भाई. आता आपल्या ब्लाऊजमध्ये आपली भाई आहे. मी तुम्हाला दाखवते आता कट करून कशी कट करायची भाई. मी साडीचा कपडा घेऊन मी काही एवढे थोडासा घेतला, जास्त काही घेतलं नाही. आता इथे बघा तर मी आपल्याला ही लेस काढावी लागणार, कारण ही भाईला लावायची परत लेस. तुम्ही म्हणता चाल एवढं कसं पाठी वरती का, त्याशिवाय ते निघतच नाही, कारण की आपल्याला अजून ब्लाऊज आहे त्याला काय होत नाही. आता अशी आपल्याला भाई घ्यायची. अतिशय छान दिसते, मस्त दिसते भाई. साडीचा जर कपडा जर घेऊन जर शिवला एवढंच की साडी जास्त मोठी असायला पाहिजे. आता ही शिवताना ॲडजस्ट करायला कसं असेल कपडा इकडे तिकडं. मी शिवलेला पण ब्लाऊज पूर्ण दाखवते. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. शेअर कमेंट करा. म्हटलं तसं मी एक ट्विस्ट दिलता. ही जो साडीचा कपडा होता ते मी बाहीला लावणार होते. हा झालाय ब्लाऊज पूर्ण. कसा वाटतोय ते नक्की कमेंट करा. ब्लाऊज
हा पूर्ण पीस आहे, हा बाही आहे. कसा वाटतोय ब्लाऊज? चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब नक्की करून जावा.